नमस्कार. आज आपण संकष्ट चतुर्थीनिमित्त उपवासाची मोकळी सुळसुळीत होणारी साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. आजची ही संकष्ट चतुर्थी अधिक मासात आलेली आहे आणि अधिक मासात आलेल्या या संकष्ट चतुर्थीला विभुवन चतुर्थी असंही म्हणतात. या संकष्ट चतुर्थीला तुम्ही जर काही उपवास केला, पुण्य केलं, तर ते अधिक मासात आल्यामुळे अधिक पटीने वाढतं असं म्हणलं जातं. चला तर मग आजची ही अधिक मासातली संकष्ट चतुर्थी अजूनच विशेष बनवूया. मस्त मोकळी सुळसुळीत खिचडी कशी बनवायची ते पाहूयात. तर इथे साधारण मी 2 ते 3 वाटी साबुदाणा रात्री भिजत घातलेला होता. साबुदाणा एक 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि साबुदाण्याच्या वरती साधारण अर्धा इंच बोट येईल इतकं पाणी घालून आपण हे 10 मिनटं असंच ठेवलेलं आणि त्यानंतर सगळं पाणी निथळून घ्यायचं आणि हा साबुदाणा झाकून रात्रभर भिजवून घ्यायचा. तर तो मी भिजवून घेतला आहे. इथे आता मी बटाट्याचे असे उभे पातळ काप करून घेतलेले आहेत. एका बटाट्याचा अर्धा बटाटा करून त्याचे असे पातळ काप केलेत. आता इथे हिरवी मिरची मी अशी मधून कट मारून याचेही असे थोडेसे लांबसडक असे तुकडे करून घेतलेत. तर आता आपण खिचडीची तयारी करूयात. तर इथे मी कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घातलेलं आहे आणि सोबतच मी यामध्ये 1 चमचा तूपही घातलेलं आहे. आता काही लोक तेलावरती खिचडी बनवतात, काही फक्त तुपातली बनवतात. तर इथे मी मिक्स बनवलेलं आहे. तुम्हाला जर नुसती तुपातली आवडत असेल तर तुम्ही फक्त तूप घातलं तरीही चालेल किंवा कुणाला तुपातली आवडत नाही तर फक्त तेलाचा वापर केला तरीही चालेल. आता मी तूप थोडंसं गरम झालं, तेल तूप, की यामध्ये ही हिरवी मिरची घालून घेणार आहे. तर आता हिरवी मिरची आपल्याला तेलावरती मिनिटभर परतून घ्यायची आहे. हिरवी मिरची व्यवस्थित परतली गेली की ह्याचा जो तिखटपणा आहे तो कमी होतो आणि काही लोकांना खिचडीसोबत ही मिरची खायला आवडते. तर आता ही मिरची व्यवस्थित परतली की यामध्ये जो हा बटाटा पाण्यात ठेवलेला होता काळा पडू नये म्हणून, तो बटाटा आपण व्यवस्थित निथळून घेऊन हाही यामध्ये घालून घेणार आहोत. बटाटाही आपल्याला या मिरचीसोबत छान असा 1-2 मिनिट परतून घ्यायचा आहे. हा बटाटा आपण पातळ चिरून घेतलेला होता त्यामुळे हा बटाटा शिजायला जास्त वेळ लागत नाही. तर 1-2 मिनिट हा व्यवस्थित असा परतून घ्यायचा. आता यावरती मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. थोडंसं मीठ टाकल्यामुळे काय होतं, मिरचीलाही हे मीठ लागतं आणि त्यामुळे मिरचीचा जो तिखटपणा आहे थोडा कमी होतो आणि ही मिरची तुम्ही आवडीने कोरडीही या खिचडीसोबत खाऊ शकता. 1 मिनिटभर व्यवस्थित हलवलं की यावरती झाकण ठेवायचं आणि याची साधारण 4 ते 5 मिनटं वाफ काढून घ्यायची. 4 ते 5 मिनटाने यावरचं मी झाकण काढून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता याला छान अशी वाफ आलेली होती. तर हा बटाटा आपण पुन्हा एकदा हलवून घेणार आहोत. बटाट्याचे पातळ काप केल्यामुळे काय होतं, तो थोडासा खाली लागण्याची शक्यता असते. आता काही लोकांना उकडलेल्या बटाट्याचे कापही आवडतात. तुम्हाला उकडलेल्या बटाट्याचे काप आवडत असतील तर तुम्ही ते घातले तरीही चालेल. आता मी वाटीभर शेंगदाणे बटाटा साईडला करून तिथेच तेलामध्ये थोडेसे परतून घेतलेले आहेत. हे तेलामध्ये मी इथे परतते आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शेंगदाणे आधी तळून घेऊन नंतर वरून टाकले तरीही चालतील. आता ते व्यवस्थित बटाटा आणि मिरचीबरोबर आपण एकदा परतून घेणार आहोत. एकदा मिक्स करून हलवून घेणार आहोत आणि हा बटाटा आपण थोडासा शिजला आहे का बघूयात. नाही शिजलेला तर यावरती झाकण ठेवून आपण पुन्हा याला साधारण 3 ते 4 मिनटं वाफ काढून घेणार आहोत. मी बटाटा असा पातळसर चिरल्यामुळे बटाटा आपला जो शिजायला जास्त वेळ लागत नाही. तर मी 3 ते 4 मिनटं याला एक वाफ काढून घेतली आहे आणि आता आपण हे एकदा हलवून घ्यायचं, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि आपला बटाटाही या स्टेजला छान शिजला गेलेला आहे. आता यामध्ये ही जी भिजवलेली साबुदाणा होता तो आपण यामध्ये घालणार आहोत. तुम्ही पाहू शकता किती मोकळा सुळसुळीत हा साबुदाणा भिजला गेलेला आहे. तर मी सांगितलं त्याप्रमाणे जर तुम्ही भिजवला थोडा वेळ जास्तीचं पाणी घालून ठेवायचं आणि पुन्हा सगळं पाणी काढून घ्यायचं. असं केलं तर हा जो साबुदाणा आहे तो व्यवस्थित मोकळा सुळसुळीत असा भिजतोही. तर आता हा साबुदाणा आपण व्यवस्थित या खिचडीसोबत, या बटाट्यासोबत, शेंगदाण्यासोबत मिक्स करून घेणार आहोत. आधी व्यवस्थित साबुदाणा सगळा परतून घ्यायचा. आता यामध्ये मी 1 वाटी दाण्याचा कूट घातलेला आहे. आता शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर ही खिचडी व्यवस्थित आपण अशी मिक्स करून घेणार आहोत. आता गावाकडे काय होतं, भरपूर सारा शेंगदाण्याच्या कुटाचा वापर केला जातो त्यामुळे खिचडी मस्त अशी चॉकलेटी कलरमध्ये दिसते. तर आता यावरती झाकण ठेवणार आहोत आणि याला साधारण 4 ते 5 मिनटं पुन्हा एकदा वाफ काढून घेणार आहोत. 4 ते 5 मिनटाने आपण पुन्हा एकदा याला हलवून घ्यायचं आहे. खिचडी जी आहे ती जेवढी आपण छान वाफ घेऊ, त्याला वाफ देऊ,
तेवढी ती छान मऊसूद अशी शिजते. तर आपण 2 ते 3 वेळा हिला छान अशी 2 ते 3 मिनटं वाफ काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता खिचडी आपली छान मोकळी सुळसुळीतही झालेली आहे आणि हिचा कलरही बदललेला आहे. तर मस्त अशी ही खिचडी आपली मस्त तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता ही जर तुम्ही दाबून बघितली तर मस्त अशी शिजली गेलेली आहे. तर यावरती झाकण ठेवूयात, गॅसची फ्लेम बंद करायची आणि गरमागरम ही खिचडी तुम्ही प्लेटमध्ये देऊ शकता. तर आता ही खिचडी तुम्ही कधी लिंबू टाकून खाल्ली आहे का? एकदा लिंबू पिळून ट्राय करा, खूप सुंदर लागते. तर अशी ही साबुदाण्याची खिचडी तुम्हीही एकदा बनवून पहा. कशी झालेली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक झटपट बनणारी रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू आणि तुम्हा सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा.